घरातली सारवायची जागा गेली, फरशी आली, घरातली चूल गेली, गॅस आलाय. पण माणसं बाह्य रंगानं किती बदलली तरी अंतररंगानं बदलली नाहीत. आणि अंतररंगानं बदलायचं काम फक्त कीर्तनच करू शकतं, दुसरी कुणा ताकद नाही. दुसरी कुणा ताकद नाही. लोक जमवायची आणि लोक बदलायची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनात आहे. आणि आज फक्त कीर्तनच जगात सत्य राहिलंय, नाही तर सगळीकडे वाटलं झालंय. कुठं काय राहिले? दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयशी जगत पाय, दोन पुरी एकत्र बसले तर पडून जायचा प्लॅन, दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात, दोन पाखवारी एकत्र बसले तर एकमेकांच्या टवळ्या करतात, आणि दोन पुढारी एकत्र बसले तर त्यांच्या डोक्यात वेगळी खटकी. जावा कोणच्या? 2च महिने गंमत राहिली. आपण कोणत्या पक्षात जावा? जे तिकडे जावा आणि तोच पडावा. ती आहे म्हणजे हे गेला. पुढारी सध्या टेन्शन मध्ये आहेत, सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ? हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्या? बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मारा. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा. येणे नाही ते फायदा त्यांचा आहे, पण ते आपल्यावर लुटी द्यात. ते काय म्हणतात, तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे. तुम्ही मर्याला सापाव फटके हाणता का आला? ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो, मी पक्षनिष्ठ आहे. पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही. कोणचं? तुम्ही बदलेच वहिले, तुम्हाला काय? तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. तुम्ही तसे समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठेवलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना, तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं, महिलांना नको ते अधिकार आले, त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच जाईना बाई घरात. आपण म्हणलं ना, बाई कालचे कपडे धुतले नाही का? तेवढंच काम आहे का मला? बाई मी धुतो, आरडू नको.